नमस्कार, श्वेताज पोस्टमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अधिक मास चालू आहे. या महिन्याच्या 16 तारखेला तो संपेल. अधिक मासाचे महत्त्व असे की भरपूर प्रमाणात दान करणे शुभ मानले जाते आणि हा महिना विष्णुदेवांना समर्पित केला आहे. तर मला अधिक मासाबद्दल फार काही खोलवर बोलायचे नाही आहे, पण हे महत्त्व कळाले की तिरुपती बालाजी देव हे भगवान विष्णूंचा अवतार आहेत. तर अधिक मासामध्ये तिरुपती बालाजी मंदिरामध्ये दान करणे हे खूप पुण्य समजले जाते. तर खूप सारे लोक तिथे दान करण्यासाठी येतात. त्यांच्या भेटीला आम्ही पण गेलो होतो ह्यावर्षी. आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो. तेव्हा मी ट्रॅव्हल व्हिडिओ बनवला होता. तर ज्यांना कोणाला या ठिकाणी दर्शनाला जायची इच्छा असेल तर माझ्या या व्हिडिओने त्यांना मदत होईल. तर कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही तिरुपती बालाजीचे दर्शन कसे करू शकता हे आपण आज बघूया आणि जाणून घेऊया आमचा हा प्रवास. तर चला, आमचा हा प्रवास सुरू होतो पुण्यातून. तर आम्ही असे ठरवले होते की आम्हाला आरामदायी प्रवास करायचा होता. त्यासाठी आम्ही ट्रेनचा प्रवास निवडला. ट्रेनचा प्रवास कधीही तुम्हाला रिजनेबल पण पडेल आणि आरामदायी पण असेल की आपण आरामात लाँग रूटचा जो प्रवास आहे ते झोपून आपण जाऊ शकतो. तर आम्ही 3 टायर AC बुकिंग केले होते आणि हे बुकिंग 1 महिना आधीच केले होते. तर तुम्ही स्लीपर कोचनेही जाऊ शकता. हे ऑप्शन तुम्हाला स्वस्त पडेल. कमीत कमी 1 महिना आधी तुम्हाला हे बुकिंग करावे लागते. तर पुणे स्टेशनवरून आमची ट्रेन बरोबर 8:15 वाजता होती, रात्रीच्या 8:15 वाजता. तर ट्रेनचं नाव होतं चेन्नई एक्सप्रेस. ती पुणे जंक्शनपासून रेणुगुंटा या स्टॉपला आम्हाला जायचे होते. तर आम्ही ही चेन्नई एक्सप्रेस बुक केली होती, कारण आपल्याला तिरुपती बालाजीला जर जायचे असेल आपल्याला 2 वेळा ट्रेन बदलावी लागते. तर त्यापेक्षा रेणुगुंटाला जर तुम्ही उतरला तर तिथून तुम्हाला बऱ्याच बसेस किंवा ट्रॅक्स किंवा ऑटो रिक्षा अवेलेबल असतात. सो आम्ही रेणुगुंटाला इथे उतरणार आहोत आणि आमची आता ट्रेन आलेली आहे. या ट्रेनने आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. 14 ते 15 तासाचा हा प्रवास आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सकाळी नाश्ताही तिथे मिळतो म्हणजे आपण तो घेऊ शकतो. आणि त्याचं जर तुम्ही आतून बघाल तर त्याचे सीट पण कम्फर्टेबल असतात आणि आपल्याला तिथे 3 टायर AC असल्यामुळे आपल्याला चादर अवेलेबल करून दिलेले असतात. उश्या आपल्याला मिळतात तिथे. आणि ट्रेनचा हा जो डबा आहे तो फुल AC आहे. तर उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला AC ने प्रवास करायचा असेल तर 3 टायर AC ने कधीही तुम्ही करू शकता. जेवणाची सुविधा असते ट्रेनमध्ये. आपल्याला हवे ते आपण मागू शकतो. व्हेजमध्ये छान चपाती, डाळ, राईस, सुकी भाजी, लोणचं, पापड असं एक आपल्याला प्लॅटर मिळतं. आपण तेही घेऊ शकतो. तर पुण्यातून रात्री 8:15 ते 9च्या दरम्यान सुरू झालेला प्रवास हा दुसऱ्या दिवशी 12:15 ते 1 वाजता आम्हाला रेणुगुंटा स्टॉपवर आणतो. आणि रेणुगुंटा स्टॉपवर आम्ही इथे उतरल्यानंतर प्लॅटफॉर्मवरून खाली आलो की आपल्याला रिक्षा, ट्रॅक्स, बसेस अवेलेबल असतात. तर या ठिकाणी आम्ही बस प्रेफर केली, कारण बसची क्वालिटी आणि बस ही AC आहे. उन्हाळ्याचे दिवस असेल तर तुम्ही बसने शक्यतोवर जा, कारण इथल्या बसेस खूप छान आहेत. तर आता इथे आम्ही बसचा प्रवास निवडलेला आहे आणि बसचं तिकीट काढायचं म्हटलं तर हे रेणुगुंटा स्टेशन स्टॉपपासून ते तिरुमालापर्यंत ह्या बस जातात आणि मध्ये आपल्याला एक तिरुपती गावही लागतं. ज्यांना कोणाला तिरुपती गावात राहायचं असेल ते तिरुपतीचं तिकीट काढतात आणि जे आपल्याला दर्शनाला तिरुपती बालाजींना जायचं आहे तर त्यांचं जे गाव आहे ते तिरुमाला आहे. ते पर्वताचं नाव आहे आणि त्या पर्वतावर तिरुपती बालाजींचे मंदिर आहे. सो आम्ही तिरुपतीला न जाता तिरुमालाला आम्ही निघालेलो आहोत. तर याचप्रमाणे आपण बघू शकता की इथले रोड खूप छान मेंटेन केलेले आहेत आणि ठिकठिकाणी तुम्हाला मंदिरं किंवा कमानी अशा छोट्या दिसतात. सुविधाही छान छान दिलेल्या आहेत त्यांनी. बऱ्याच ठिकाणी त्यांनी टॉयलेट बाथरूमची सुविधा केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. छान अशा कमानी पण तुम्हाला दिसतात. आंध्र प्रदेशमध्ये असल्यामुळे तिथली लँग्वेज तर आपल्याला काही कळत नाही, पण जसे कमानी आपल्याला देवांचे फोटो आणि ते दिसतात की आपण तिरुपती बालाजींच्या जवळ जातोय हे आपल्याला थोडंसं दर्शवतात.
तर तो एक आनंद वेगळाच असतो. आता ज्यावेळेला आपण हा प्रवास करतो त्यावेळेला आपल्याला एका ठिकाणी आपल्याला ज्यावेळेला तिरुमाला पर्वतावर आपल्याला जायचे असते त्याच्या पायथ्याशी आपल्या बॅग्सचे चेकिंग होते. म्हणजे आपल्या ज्या कुठल्याही आपल्या बॅग्स आपण आणलेल्या आहेत त्या बॅग्स कंपल्सरी आपल्याला इथे चेक करावे लागतात. तर आपले सर्व सामान खाली घ्यायचे आणि आपल्याला पूर्ण चेकिंग झाल्यानंतर हे सामान आपल्याला वरती परत चढवायचे आहेत बसमध्ये आणि मग पुढचा प्रवास करायचा आहे. तिरुमाला पर्वतावर आपल्याला जाण्यासाठी आपल्याला घाटातून जावे लागते. ॲप्रॉक्सिमेटली 15 ते 16 किलोमीटरचा हा घाट आहे. खूप सुंदर रस्ते आहेत आणि झाडी पण भरपूर आहेत. तर आणि रोड क्वालिटी पण खूप छान आहे. तर प्रवासाचा कुठेही इथे त्रास होत नाही आपल्याला. ह्याचप्रमाणे तिरुमाला पर्वताच्या स्टॉपवर म्हणजे पर्वतावर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि बघू शकता की या ठिकाणी आता आम्ही जे पासेस काढले होते तिरुपतीला आम्हाला ज्यावेळेला दर्शन घ्यायचे आहे असे ठरवले आम्ही, त्यावेळेला आम्ही 1 महिना ॲडव्हान्समध्ये पासेस काढले होते. तुम्ही डायरेक्ट पण दर्शनाला जाऊ शकता, पण पासेस काढले असतील तर तुम्हाला इथे रूम्स अवेलेबल होतात. तर आम्ही 300 रुपयाचा हा पास काढला होता. तर प्रत्येकी 300 रुपये लागतात, तर ते कमी जास्तही होऊ शकतात. तर या ठिकाणी आम्ही हा पास काउंटर शोधत होतो आणि जाता जाता मला इथे यात्री सदन हे दिसलं की यात्री सदन हे असं आहे की जे डायरेक्ट एंट्री घेऊन आलेले असतात की ज्यांना डायरेक्ट दर्शन करायचं असतं त्यांचा हा वेटिंग एरिया आहे. या ठिकाणी बरेच भाविक राहतात आणि छान छोटे छोटे दुकानं पण आहेत. आपल्याला तिरुपती बालाजींचं दर्शन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही छान असे नवीन कपडे घालून जाऊ शकतात. जसं की त्यांची धोती आहे, कुर्ता आहे आणि बायकांसाठी साड्या पण असतात अवेलेबल, लहान मुलांसाठी पण असतात. तर त्या आपल्याला जर हवे असतील तर आपण तिथून घेऊ शकतो. तर इथे काउंटर आहे. काउंटरमध्ये जाऊन आपल्याला हा पास दाखवायचा आहे आणि पास दाखवल्यानंतर आपल्याला ते 1 ते 1.5 तासानंतर आपल्याला मेसेज येतो की आपल्याला कुठल्या रूम्स अवेलेबल केल्या आहेत. आणि तोपर्यंत आम्ही इथे बरेच असे स्टॉल किंवा असे दुकानं होते की त्या ठिकाणी आपल्याला नाश्त्याची जेवणाची सोय केलेली होती. तर कुठलीही गोष्ट आपल्याला इथे अडथळा निर्माण करू शकत नाही, कारण खाण्याचं, राहण्याची सोय आणि आपल्याला टॉयलेट बाथरूमची सोय, पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा इथे केलेली आहे त्यांनी. तर पिण्याच्या पाण्याचं एक वैशिष्ट्य असं की तुम्हाला कुठेही प्लास्टिकचा कचरा दिसणार नाही. तुम्हाला जर स्वतःचं पाणी तुम्ही आणलेलं नसेल तर तुम्हाला इथे बॉटल मिळतील, पण त्या बॉटल काचेच्याच मिळणार. तर ह्या काचेच्या बॉटलमध्येच आपल्याला 2 ते 3 दिवस जे काय आपण राहणार असेल तर आपण त्याच बॉटलने आपल्याला पाणी प्यावे लागते. आणि इथे जे काय पाणी तुम्हाला मिळेल ते पूर्णपणे ते ॲक्वागार्ड बसवलेले असतात किंवा त्या ठिकाणी आपले पाणी हे शुद्ध पाणीच मिळेल. तुम्हाला कुठलंही असं खराब पाणी तुम्हाला इथे मिळत नाही. 1 ते 1.5 तासामध्ये आम्ही यात्री सदनमध्ये थोडा वेळ थांबलो आणि तेवढ्या मधल्या वेळामध्ये आम्ही असा विचार केला की म्हणजे केस दान करायचे असतील तर केस आम्ही दान करण्यासाठी गेलो. तर माझा मुलगा आणि माझे मिस्टर हे केस दान करणार होते. तर केस जे दान करायचे असतात त्या ठिकाणी एक काउंटर आहे, तिथे तुम्हाला एक टोकन घ्यायचं आहे आणि ज्यावेळेला तुम्ही दान कराल तर तो टोकन काउंटरवर टोकन मिळाला की आपल्याला छोटे छोटे असे 2 ब्लेड मिळतात. तर ते 2 ब्लेड घेऊन आपण न्हाव्याकडे जायचं असतं. तिथे शेजारीच असे बरेचसे न्हावी बसलेले असतात. न्हावी आपल्याला शेव करून देतात. आणि त्यानंतर मी एक गोष्ट अशी नोटीस केली की जे यात्री सदन आहे ते खूप सोयीस्कर आहे. तिथे टॉयलेट बाथरूम आहेत, तिथे त्यांनी छान असे लॉकर दिलेले आहेत, त्यांनी फॅनची सुविधा पण दिलेली आहे. पुन्हा ज्या लोकांना कंटाळा आला असेल ते झोपूही शकतात इथे. तर त्या लॉकरमध्ये सामान ठेवून जर ज्यांना कोणाला रूम अवेलेबल नाही आहे, ज्यांना मिळाल्या नाही आहेत
त्या लॉकरमध्ये सामान ठेवून ते दर्शनासाठी पण जाऊ शकतात. ही छान सुविधा त्यांनी केलेली आहे आणि ही फक्त एकाच ठिकाणी नाही, हे ठिकठिकाणी तुम्हाला मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरही दिसेल. तर आता आम्हाला ही रूम्स मिळालेल्या आहेत. तर यात्री सदनमध्ये आम्ही राहायला गेलो आणि रूम्स आम्ही बघितलं तर रूम अतिशय स्वच्छ, छान अशी मोठी रूम होती, अटॅच टॉयलेट बाथरूम होते. तर रूमही स्वस्तात मिळतात इथे, फक्त 50 ते 100 रुपये आपल्याला द्यावे लागतात या रूमसाठी. तर खूप सोयीस्कर पडते हे, की तिरुपती गावामध्ये राहण्यापेक्षा तिरुमाला पर्वतावर जर तुम्ही गेला आणि तुमच्याकडे जर पासेस असतील तर तुम्ही असे छान रूम 1 दिवसासाठी घेऊ शकतात. त्या रूमच्या बाहेर असे बरेच स्टॉल लावलेले आहेत जिथे डोसा, इडली हे तुम्हाला मिळेल. छान जेवणाची पण सोय असते आणि त्याचप्रमाणे त्या दिवशी रात्री आम्ही ही रूम घेतली आणि रात्रीच्या 10:30 वाजता आमचं हे तिरुपती बालाजींचे जे पासेस मिळाले होते त्याच्यावर आमचं 10:30चा टायमिंग होता दर्शनाचा. तर आम्ही दर्शनासाठी पुढे गेलो. तर दर्शनाचं खूप सुंदर झालं. गोविंदा गोविंदा नावाच्या गजरामध्ये आम्ही ते दर्शन घेतलं. बघितले 2 ते 3 मिनटंही आपल्याला मिळत नाही देवाला बघायला, पण तो जो काही आनंद असतो ना तो एक अगणित असतो, मी सांगू शकत नाही तो आनंद. तर त्याच्यानंतर दानपेटी बऱ्याच ठिकाणी ठेवलेल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही दान टाकू शकता, दान देऊ शकता देवाला. आणि नेक्स्ट डे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ठरवलं की तिरुमाला जे काय डोंगर आहे तिथे स्थित जे छोटे छोटे मंदिर आहेत ते आम्ही बघण्यासाठी दुसऱ्या दिवशी गेलो. तर तिथे बरेच असे तुम्हाला यात्री सदन दिसतील की शेड टाकलेले आहेत, यात्रींना छान सुविधा केलेली आहे, झोपण्याची सुविधा केलेली आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तिथे तुम्हाला नारळ फोडण्यासाठी एक वेगळी जागा दिलेली आहे, दिवे लावण्यासाठी एक वेगळी जागा दिलेली आहे. पुन्हा तुम्ही मंदिराच्या पायथ्याशी खाली जाऊन मंदिराच्या बाहेर फोटो वगैरे काढू शकता आणि तुम्हाला हवा तेवढा वेळ तुम्ही तिथे फिरू शकता. तर आम्ही पण पूर्ण मंदिराला सर्व ठिकाणी आम्ही सर्व मंदिरांमध्ये छान दर्शन घेतले आणि अशा पद्धतीने आमचे खूप सुंदर असे हे दर्शन झाले. आणि ज्या ठिकाणी आपण मंदिराच्या आजूबाजूला फिरतो तर आपल्याला अनवाणी पायानेच फिरायचे असते, आपल्याला कुठेही ते चप्पल घालू देत नाही. म्हणजे इवन आपण मंदिरात जाताना चप्पल काढतो, पण इथे मंदिराच्या बाजूला पण आपल्याला चप्पल परिधान करायची नसते. तर या ठिकाणी आम्ही चप्पल एका चप्पल स्टँडमध्ये लावून आम्ही पूर्ण मंदिराची परिक्रमा केली आणि तिथल्या छोट्या छोट्या मंदिरांचे आम्ही दर्शन घेतले. त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी बघितले की तिथे छान पाण्याचं कुंड तयार केलेलं आहे, जिथे भाविक दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथे स्नान करतात, तिथे आपले शरीर शुद्धीकरण करत असतात. आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो की आम्हाला कळाले की इथे जेवणाची सोय अवेलेबल आहे. तर या सदनामध्ये जाण्यासाठी आपल्याला अनवाणी पायानेच जावे लागते. तर आम्ही रांगेमध्ये उभे राहून आम्ही जेवणासाठी पुढे गेलो आणि हजारोने इथे भाविक येतात आणि हजारोंची सुविधा खूप छान पद्धतीने त्यांनी केलेली आहे. तर आपल्याला कुठेही थांबायची वेळ येत नाही, कंटिन्यू ही लाईन पुढे चालत असते आणि एक अर्ध्या तासात आपल्याला इथे जेवण अवेलेबल करून देतात. खूप छान असं त्यांचं जेवण असतं. जेवण हे आपल्याला केळीच्या पानावरच वाढलं जातं. त्यांची राईस, त्यांचा भात आणि रस्सम असते. त्याच्या बाजूला तुमचा गोड राईस असतो, गोड भात पण केलेला असतो, लोणचं पापड असतं. तर इथे तुम्हाला चपाती कुठे आपल्याला मिळणार नाही, कारण आंध्र प्रदेशमध्ये हा आपल्याला जास्त प्रमाणात भात पिकतो, त्यामुळे भातच आपल्याला तिथे मिळतो आणि प्रसाद म्हणूनही आपल्याला हा भात मिळतो. तर याप्रमाणे आमचं अशा रीतीने जेवणही झालेलं आहे. आमची यात्राही खूप सुरेख अशी झालेली आहे. तर तुम्हाला जर ह्या यात्रेने काही किंवा माझ्या ह्या व्हिडिओने जर काही मदत झालेली असेल, जर तुम्हाला कधी तिरुपती बालाजीच्या दर्शनांना जायचं असेल आणि तुम्हाला ह्या व्हिडिओने खरंच तुम्हाला काही मदत होत असेल तर नक्की तुम्ही ह्या माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि याचप्रमाणे मी माझे व्हिडिओ अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन आणि जास्तीत जास्त ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे त्या लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ